नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात विविध समस्या निर्माण झाल्या असून यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या या विविध समस्यांबाबत विद्यार्थ्यांनी ॲडव्होकेट पंकज गोरे यांची भेट घेऊन या समस्या तात्काळ सोडवण्याची विनंती केली असता ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी प्राचार्य जावडेकर यांची भेट घेऊन पुढील 15 दिवसात समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. त्याच्यात केबल कट झाली, 400 मेगावॅटची केबल असते, आता मागवायला लावली. 2 दिवसानंतर जर परत हे प्रॉब्लेम झाले लाईटाचे तर मला कॉन्टॅक्ट करायचा. हो, मला सांगायचं. परवा जनरेटर नव्हतं, म्हणजे 3 दिवस मुली आणि मुलं हॉस्टेलला कोण राहतं तुमच्याकडे? किती दिवस लाईट नव्हती? 3 दिवस. परवा रात्री जनरेटर आलं 6 वाजेला पाणीच्या टायमिंगला. त्यावेळेस मला 5 वाजेला कॉल, 5:30ला कॉल आला. तर मी प्रिन्सिपलला केल्यावर गेले, ताबडतोब जनरेटर मागवलं. जर तुम्ही 3 दिवस आधीच सांगितलं असतं कदाचित तेव्हा झालं असतं जनरेटर. पण ठीक आहे, असं आता इथून पुढे अडचणी असेल ना तर कॉन्टॅक्ट करायचा, किंवा मी शिवसेना कार्यालय भाऊ चौकात बसतो, तिथं जरी आला तरी मी सोबत येईल. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.